नमस्कार. न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. शिक्षक दिनी कॅबिनेट बैठकीत टपावळीचा निर्णय होईल अशी आशा लावून बसलेल्या शिक्षकांची शासनाकडून कुरूचेष्टा. शिक्षक दिनी कंत्राटी शिक्षक भरतीचा आदेश काढून राज्यातील शिक्षक पेशेच्या जखमेवर जणू मीठच चोळले आहे. शासनाने शिक्षक दिनाचे मूल्य मातीमोल केले आहे का? मग शिक्षक दिन का साजरा करता, असा संतप्त सवाल राज्यातील हजारो शिक्षकांनी विचारलेला आहे. चक्क शिक्षक दिनीच राज्य शासनाने कंत्राटी शिक्षक भरतीचा शासनादेश काढून भावी शिक्षकांच्या जखमेवर जणू मीठच चोळले आहे. राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 व 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांत सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बीएड अर्हताधारक निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात येणार आहेत. 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणजे शिक्षकाच्या सन्मानाचा दिवस. यापूर्वी याच दिनाचे औचित्य साधून शासन शिक्षकांना काहीतरी गिफ्ट द्यायचे, पण अलीकडे शासन शिक्षकाच्या न्याय्य हक्कांची पायमल्ली करत आहे. शिक्षकांना छोट्या छोट्या कारणांसाठी आंदोलने करावी लागत आहेत. 5 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक दिनीच कोल्हापूर येथे अंशतः अनुदानित शाळांना 100% अनुदान मिळावे या मागणीसाठी रास्ता रोको करावे लागले. ही खूप लांछनास्पद बाब आहे. गेल्या वर्षी याच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 50हून अधिक सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती जिल्हा परिषदेने केली होती. शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी शिक्षक दिनी हा आदेश काढला आहे. त्यात म्हटले आहे की जिल्हा परिषदेच्या 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या 2 शिक्षकांपैकी 1 शिक्षक हा निवृत्त शिक्षकांमधून निवृत्त करावयाची तरतूद करण्यात आली आहे. कमी पटसंख्या असलेल्या सर्व शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यास्तव डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. म्हणजे शिक्षक होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भावी शिक्षकांच्या जखमेवर जणू मीठच चोळले आहे. डीएड बीएड झालेल्या उमेदवारांची संख्या मोजता येत नाही. एवढी असताना त्यांचीच भरती करण्याऐवजी निवृत्त शिक्षकांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याने शिक्षकांमध्ये संताप आहे. गेल्या वर्षी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हा निर्णय घेतला आहे. डीएड बीएड झालेला नवीन उमेदवार घेतल्यास तो एकतर कमी मानधनावरती काम करायला तयार नसतो आणि सेवेत घेतल्यावर त्यांचे कायम करण्यासाठी आंदोलन सुरू होतात. हे टाळण्यासाठी सरकारने निवृत्त शिक्षकांनाच घेण्याचे धोरण सुरू केले आहे. त्यामुळे शिक्षकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.